आपण मंजूर केलाय, त्यामुळे आता त्याची काही फार त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाहीये। आपली जी शिष्यवृत्ती आहे त्यात काही लोकांनी तक्रार केली की मुलींच्या संदर्भात फीज मागितली जाते किंवा अशा प्रकारची तक्रार आहे। जरूर त्याच्याकडे लक्ष देऊ, पण काही ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की असा समज करून देण्यात येतो की कुठलाही कोर्स असेल तरी देखील त्याला आपण फ्री एज्युकेशन दिलं, असं नाही आहे। मुलींना आपण 50% फ्री रिएम्बर्समेंट करायचो। ज्या कोर्सेसमध्ये 50% आपण त्यांची फी द्यायचो त्याच कोर्सेसमध्ये आपण 100% त्यांची फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ते सगळे कोर्सेस असे आहेत की जे केल्यानंतर त्यांना हमखास रोजगार मिळणार आहे, असे सगळे कोर्सेस आहेत। त्यामुळे अशा कुठल्या कोर्समध्ये जर कुठलं कॉलेज नडत असेल, संस्था नडत असेल तर जरूर तुम्ही आम्हाला सांगा। आम्ही पहिले त्यांच्याशी चर्चा करू। चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना ती योजना आम्ही देणार नाही। कारण आज मी अनेक संस्था चालकांची माफी मागून सांगतो, पण आपल्या विना अनुदानित खासगी संस्थाही सरकारच्या अनुदानावर चालल्या आहेत। याचं कारण मुलांमध्ये SC ST चे 100% पैसे देतो, OBC चे 50% पैसे देतो, ओपनचे 8 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांचे 50% देतो, आणि आता मुलींचे तर 100% पैसे आपण देतो। हां, देतो ना, सगळ्यांना देतो। त्यामुळे भास्करराव, विना अनुदानित प्रकारच राहिलेला नाही आता। विना अनुदानित, इनडायरेक्टली अनुदानित। पण मला असं वाटतं की ही आपली गुंतवणूक आहे। हां, नाही, हे तर कॉलेजेस आहेत ना। आज आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की 13-14 साली जो आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 12 ते 14% होता, आज तो 36% गेलेला आहे। म्हणजे याचा अर्थ जवळपास तो तिपटीने वाढतोय। म्हणजे एवढी मुलं आपली कॉलेजमध्ये शिकतायत, आपण दालन उघडं करून दिलं। ही गुंतवणूक आहे, मी याला खर्च मानत नाही। याचा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। या ठिकाणी वस्त्रोद्योगाबद्दल काही उल्लेख नाही असं सांगण्यात आलं। खरं म्हणजे किती योजना आहेत या तुमच्याकडे मी पाठवून देईल। सगळ्या योजना सांगून मी आपला वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईकरता कलेक्टर लँडवर ज्या सोसायट्या आहेत त्या ब मधनं अ वर्गामध्ये आणण्याकरता, वर्ग 1 मध्ये करण्याकरता दिलेली मुदत ही संपलेली आहे। त्यामुळे त्याला 1 वर्षाकरता मुदतवाढ देण्यात येते। सन्माननीय दाते यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू करावी अशी मागणी केली आहे। योजना सुरूच आहे, ती अधिक प्रभावीपणे राबवण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करू। त्याचप्रमाणे प्रवीण दटकेंनी पानपिंपरीला शेतीचा दर्जा द्या म्हणून सांगितलं। या ठिकाणी दटके साहेब, आता आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम 2024-25 मधील प्रस्तावित सुधारित आर्थिक मापदंड तयार करताना